आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आहेत. काय कसं झालं आजचं नियोजन कसं करण्यात आलं? मी राहुल पाटील एकटा नाहीये यात. मोहिल शेठ धुमाले आहेत, बबलू दादा आहेत, सगळ्यांचे लाडके जाकी. आणि आज अखंड महाराष्ट्राची हे दोन्ही नंदी आहेत, मथुर आणि बकासूर. हे कुठेतरी दोन्ही कुटुंब म्हणजे कुठेतरी वेगळे झाले होते. आज दोन्ही कुटुंब एकत्र आले. अख्ख्या महाराष्ट्राचे जेवढे फॅन फॅमिली, जेवढे आपल्या देशभरात जगभरात जेवढे आमचे फॅन फॅमिली कुटुंब असतील, सगळ्यांना आज खुश ठेवलं या दोन्ही नंदीनी. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि दोन्ही नंदी एकत्र आले. आज तुम्ही म्हणला होता नियोजन करा, नियोजन कसं झालंय? नियोजन काय, दोन्ही मालक एकदम प्रेमालू आहेत. त्याच्यामुळे दोघांचं एकमेकाशी संभाषण झालं आणि एक शब्दावर पैरा झाला आणि एकत्र पूर्ण महाराष्ट्राची देशभरासाठी. आज तर पळाले, आज पण फायनलला पण पळतील आणि इथून पुढे पण आज आम्हाला गट पडला, त्याच्यामध्ये समाधान आहे. इथून पुढे बिंजोड मध्ये आणि मोठ्या आगामी मैदानामध्ये ही जोडी पळताना दिसेल का? अहो, बिंजोड सारखीच गाडी झाली ना, एवढं पब्लिक काढून पळाली गाडी. बरं चालतंय, धन्यवाद. मोहिल शेठ, तुम्हाला आज कसं वाटतंय? तुमच्या मनातली गाडी पळाली? खूप आनंद वाटतोय. खूप आनंद वाटतोय. आज चाचाने कशी गाडी चालवली? एक नंबर आणली. होय. मैदानाच्या विषयी काय सांगाल? मैदान चांगलं आहे. कसं काय नियोजन करण्यात आलं होतं? नियोजन आधीच झालं होतं, सगळ्यांनी मिळून नियोजन केलं होतं. आता बरं बाकी गाडी पडली. आणि आज सकाळी किती वाजता आला होता? लवकरच आलो होतो. आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं? मंदिरात गेलो होतो. होय. दर्शन घेतलं का? हो. सोमेश्वराचं दर्शन घेतलेलं मित्रांनो. तो पण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. आजची सुंदर अशी गाडी पळाली. कशी गाडी पळती? एक नंबर. चाचा कशी गाडी पळती? एक नंबर. म्हणजे गाड्या म्हणजे हांटल्या पळवल्या, त्यापेक्षा एकदम शानी. म्हणजे एकामेकाच्या अंगावर नाही का, एकामेकाच्या ह्याच्यात पोहोचू ते हाणल तशी गाडीची करायची. शहाणी गाडी पळाली आणि एक नंबर. आज एवढे फॅन्स होते, फोटो काढायला इतके होते, बैलांना स्वतः म्हणजे धरून ठेवलं होतं सगळ्यांनी. आज म्हणजे अचानक ठरलंय नियोजन, नाही तर अजून आता थोड्या वेळ दुपारनं बघा किती गर्दी होती. पब्लिक येणार, पब्लिक खूप येणार. अख्ख्या संबंध महाराष्ट्रातनं पब्लिक निघाले ही गाडी परत बघायला. आणि गट जो कडनी काढलाय तो अतिशय एक नंबर काढलेला आहे. गाडी कडणी दे नाही कुठनं बनवून दे पाहणारच. कडे येऊ द्या, उलट कड पाहिजे तुम्हाला. कड आले की विषय संपला, मग कुठली पण कड होती. काय सांगाल मथुर आणि बकासूर फॅन्सला? मथुर आणि बकासूर परत त्यांचा आभार मानतो मी. आपली त्यांची मनाची इच्छा आज पूर्ण होईल. आज तुमची इच्छा आम्ही पूर्ण केली. आता आमची एक इच्छा आहे की तुम्ही फक्त कोणाला वाईट वाटण असं काही कमेंट टाकू नका. बकासूर फॅननी काही कमेंट टाकू नका, मथुर फॅननी काही कमेंट टाकू नका. कुठल्या बैलगाडी मालकाचं मन दुखावलं जाईल. राहुलभाई म्हणले होते की आता तुम्हीच नियोजन करा. झालं का नियोजन? आता झालं. कसं वाटलं आमच्या मैदानावर पळून? तुमच्या मैदानावर पळून एक नंबर वाटलं. एक नंबर. आज मथुर बकासूर फॅन एकत्र आली, त्याच्यामुळे चांगलं वाटतंय. बरं. गाडी चांगली पळाली. तुम्ही किती किलोमीटर आला आज? आलो 80 किलोमीटर. किती वाजता निघाला? 7ला निघालो. सकाळी निघाला होता. मोहिल शेठ, आणि आज खूप फॅन्स लाईव्हच होते, जवळपास 1-1.5 लाख लोक लाईव्ह होते बाई गाडी बघण्यासाठी. त्यांच्याविषयी काय सांगाल? नाही, गाडी बघायला सगळी उत्तर त्यांना आतुरता लागली होती गाडी कधी पाळणारी म्हणून. आजची ही गाडी बघून तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्राला काय संदेश द्याल? हे बैलगाडी क्षेत्र असंच आहे की कोण दुश्मन नसतं, काय नसतं, हे सगळे मैत्रीचे खेळ आहे. बरं. आणि फॅन्सला काय सांगाल? फॅन्सला काय एवढंच की कुठल्या बैलगाडी मालकाचं मन दुखवण अशी कमेंट करू नका फक्त. बरं. एवढी एकच इच्छा आहे माझी. चला, तुम्हाला सेमीफायनलसाठी आणि फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद.